गुड मॉर्निंग. आज डे 3 आहे महाबळेश्वर सिरीजचा. इकडे इतकं पीसफुल झोप लागते, इतकं शांत, म्हणजे पक्ष्यांचा पण जास्ती आवाज नसतो, गजबजाट नसतो. सो आम्ही इकडे अद्वैत रिसॉर्टमध्ये राहिलेलो आहोत, जे महाबळेश्वर देवळाच्या अगदी बाजूला आहे. इट्स अ 4 स्टार प्रॉपर्टी, इट्स अ स्पा ऑल्सो, आणि यांचा एक ब्रेकफास्ट बफे असतो. आम्ही काल इकडे ब्रेकफास्ट केलेला, पण तो आम्ही तुम्हाला दाखवू नाही शकलो. सो आज वी डिसाइडेड टू शो इट टू यू. आजचं ब्रेकफास्ट स्प्रेड इतकं असं मोठं, असं लॅविश असं नाही, पण जे पण काही नेसेसिटी गोष्टी असतात ज्या चांगल्या लागतात त्या आहेत. आपला लाडका बटाटा वडा, माझं आवडतं डोसा. इकडे साऊथ इंडियन दररोज चेंज होत राहतं. काल यांची इडली चटणी होती. इडली म्हणजे इडली नव्हती ती, इट वॉज अ पीस ऑफ क्लाउड असं वाटत होतं. म्हणजे मला इडली खूप आवडते आणि दिस इज, म्हणजे तुम्हाला माहीत असेल की नाही आय डोंट नो, बट आय कुड ईट इडली एव्हरी डे ऑफ एव्हरी ब्रेकफास्ट ऑफ माइन. सो हा त्यांनी मला आवडतो तसा क्रिस्पी घी डोसा बनवून दिलेला आहे. त्याच्यावर हिरवी त्याची कोकोनट चटणी, सांबार, पोहे असले की मी थोडेसे तरी घेतेच नावाला. ते बोलतात ना शास्त्र असतं ते टाईप्स. सो शास्त्रासाठी थोडेसे पोहे घेते. पायनॅपल शिरा आहे इकडे गोडात, आणि पायनॅपल शिरा पण असला ना की मी सोडत नाही सहसा. आम्ही एवढं बाहेर खातोय, सो आय थॉट का थोडंसं हेल्दी इटिंग केलं पाहिजे, म्हणून फ्रेश ऑरेंज ज्यूस, म्हणजे फ्रेशली स्क्वीज्ड ऑरेंज ज्यूस आहे, पपया आहे, आणि माझी ब्लॅक कॉफी. हे माझं वेकअप कॉल टाईप्स आहे सध्या. सो मी आता इकडे ब्रेकफास्ट एन्जॉय करते. ह्याच्यानंतर आमचं लाईनअप सुरू होणार आहे आजचं जे आहे ते. आज खूप चांगल्या आणि मोठ्या गोष्टी आहेत. जसं जसं व्हिडिओ पुढे जाईल तुम्हाला कळतच जाईल. त्यापर्यंत मी माझी इकडे कॉफी सिप करते. आमचं रिसॉर्ट जे आहे इट्स ओव्हरलुकिंग अ व्हॅली, सो मस्त व्ह्यू आहे इकडनं. सो मी माझी कॉफी एन्जॉय करता करता ब्रेकफास्ट खाते आणि मग तुम्हाला भेटते पुढच्या लोकेशनला. किती व्हरायटी आहेत? 15 मॅम. ओके, तुम्ही नावं सांगू शकाल का? हो नक्कीच. पुदिना, लिंबू पुदिना, टोमॅटो, शेजवान, चीज, लिंबू, पेरी पेरी, चाट, बार्बिक्यू, हिंग, लिंबू मिर्च, पुदिना, गार्लिक. क्रीमन अनियन पण एक आहे. आणि वसाबी. बापरे. सो एवढे सगळे ह्यांच्याकडे फ्लेवर्स आहेत. आणि तुम्ही कधी जरा महाबळेश्वरला येत असाल तर मामा चणा, हे चणेवाले, हे खूप प्रसिद्ध आहेत. आय थिंक 100 वर्ष पार झालेले आहे ह्यांना. सो ह्यांच्याकडचे फ्लेवर्स पण आम्ही ट्राय करतोय. आम्ही थोडेसे केलेले आहेत, मस्त आहे. आता आम्ही इकडे शॉपिंग पण करणार आहोत. तुम्हाला आम्ही भेटतो पुढच्या आमच्या लोकेशनवर. मनसोक्त शॉपिंग करून झाल्यावर कडकडून भूक लागली. मग महाबळेश्वरच्या निसर्गरम्य रस्त्याचा आनंद घेत आम्ही पोचलो द बेरी लायब्ररी रेस्टॉरंटमध्ये, जे सिच्युएटेड आहे कोर्टयार्ड बाय मॅरियट महाबळेश्वर मध्ये. ही एक 5 स्टार प्रॉपर्टी आहे. बेरी लायब्ररी ह्या रेस्टॉरंटचं लोकेशन इतकं नैन्यरम्य आहे ना की आम्ही क्षणभरासाठी आमच्या पोटात नाचणाऱ्या त्या उंदरांना पण विसरून गेलेलो. द लोकेशन इज ओव्हरलुकिंग द व्हॅली, आणि लकीली त्या दिवशी द क्लाउड्स ऑल्सो मेड अ गेस्ट अपीअरन्स फॉर अस. इतका सुंदर, मनाला मंत्रमुग्ध करणारा एक्सपिरियन्स घेतल्यावर वेळ झालेली पोटोबाची. ह्या प्रॉपर्टीचं सगळे स्टाफ, शेफ्स, इव्हन द मॅनेजर्स खूप हॉस्पिटेबल आणि हंबल आहेत. त्यांच्यासोबत थोडंसं गप्पा मारल्यावर, थोडेसे त्यांचे सजेशन्स घेतल्यावर आम्ही एका छोट्याशा फीस्टचीच ऑर्डर दिली. विदाउट वेस्टिंग एनी टाइम मी थेट वॉटरमेलन आणि फेटा सॅलडवर माझं लक्ष केंद्रित केलं. इट वॉज द मच रिक्वायर्ड रिफ्रेशिंग स्टार्ट टू द लॅविश मील. मग मी वळली मशरूमच्या गलौटी कबाबकडे, ज्यांनी मिस्टर इंडियाचा रोल केला. तोंडात घातल्या घातल्या गायब झाले ते, आणि त्यासोबत होता एक छोटासा नान. त्याच्या पाठोपाठ माय ऑल टाइम फेवरेट कुंपाव चिकननी मला खुश केलं. प्रॉन्सची हेल्दी व्हेजिटेबल सोबत स्टर फ्राय वॉज अ परफेक्ट हेल्दी ब्रेक.
मग सुरुवात झाली फिश अँड चिप्सनी. इतकं ऑसम होतं, फ्रेश होतं, मेल्ट इन द माउथ फिश विथ द क्रंची एक्सटिरियर. थोडं लाईम सोबत तर बस त्याचं टेस्ट नेक्स्ट लेवल गेलेलं. आणि त्याला कंपनी दिली चिप्सनी. फ्रेशली हँड कट फ्रेंच फ्राईज जे क्रंची होते आणि खूप फ्रेश होते. टार्टर सॉस तर त्याला परफेक्ट कॉम्प्लिमेंट करत होता. त्यातनं मी एक छोटासा ड्रिंक ब्रेक घेतला आणि एन्जॉय केलं ह्यांचे सुपर आणि रिफ्रेशिंग बेरी मोहितो. ऑब्व्हियसली मी बेरी लायब्ररीत होती आणि त्याचं बेरीजचं कुठलं तरी मॉकटेल पिणं वॉज अ मॅन्डेट, जे फॅब्युलस होतं. म्हणजे इतकं सुपर ड्रिंक मी अजून प्यायली ना. मग वेळ झाली काळ्या मटण आणि भाकरीची, जे माइंड ब्लोईंग होतं. इमॅजिन 5 स्टार हॉटेलमध्ये बसून मी काळं मटण आणि भाकरी खात होती. इट वॉज लाईक हेवन. दिस वॉज फॉलोड बाय थाय करी, जे अतिशय फ्लेवरफुल होतं. आमच्या ह्या फीस्टला कम्प्लीट करायला बटर चिकन आणि गार्लिक नाननी तर हजेरी लावणं गरजेचंच होतं. पोट भरून आणि मन तृप्त करून झाल्यावर बेरी लायब्ररीचा निरोप घेऊन गेलो आम्ही द कोर्टयार्डच्या स्विमिंग पूल जवळ, ज्याचं बॅकड्रॉप वॉज द व्हॅली ऑफ कोर्स. तिकडे 50,000 फोटोज काढल्यावर आम्ही निघालो बोटिंग साठी, जे होणार होतं आमचं नेक्स्ट लोकेशन. पण ऑन द वे आम्हाला दिसलं गोकार्टिंगचे कार्ट्स. मग थोडा विचार केला का थोडी मजाच करूया. मग काय होतं, वळवली गाडी आणि थोडंसं जीवाचं महाबळेश्वर केलं. आय वॉज रिअली प्लीज की देर आर सच मॉडर्न गेमिंग झोन्स एज वेल, जे यूथ क्राऊडच नाही पण त्यांच्या पेरेंट्सना पण अट्रॅक्ट करत होतं. म्हणजे आय वॉज रिअली हॅपी का त्या गेमिंग झोन मध्ये फक्त यूथ नाही, त्यांचे पेरेंट्स पण येऊन गोकार्टिंग करत होते आमच्यासोबत. सच बिझनेसेस आर ग्रेट सपोर्ट सिस्टम टू द टुरिझम इंडस्ट्री इन सच हिल स्टेशन्स अँड टुरिस्ट स्पॉट्स. आणि ह्याच्यामुळे तिकडच्या लोकल यूथना पण एम्प्लॉयमेंटच्या नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज क्रिएट होतात. अँड दॅट्स रिअली अ नाईस थिंग. गोईंग अहेड, गोकार्टिंग मध्ये फुल ऑन धमाल मस्ती केल्यावर आम्ही पोहोचलो बोट क्लबला. तिकडची गर्दी पाहून आम्ही किनाऱ्यावरनच सूर्यनारायणाला निरोप दिला. आणि असा डे 3 चा फुल ऑन शॉपिंग, फाईन डाईन, धमाल मस्ती आणि दिवसाच्या शेवटी पक्ष्यांना त्यांच्या घरट्यात परत जाताना पाहून आम्ही दिवसाचा शेवट केला. आणि मग त्याच्या पुढची संध्याकाळ आम्ही आमच्या अद्वैत रिसॉर्टवरच चिल करत घालवली. तुम्हाला पण बाय. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि प्रियजनांबरोबर तर शेअर करायलाच लागेल. सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. सबस्क्रिप्शन्स फ्री असतात, त्याला काही चार्ज नसतं. सो बिंदास सबस्क्राईब करा. यू ऑल इन द फायनल व्हिडिओ ऑफ आवर महाबळेश्वर सिरीज. तेव्हापर्यंत टेक केअर, स्टे सेफ अँड स्टे हॅपी. बाय, सी यू नेक्स्ट टाइम.